हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे महत्त्वाच्या निधन वार्ता. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली अशी कोणती व्यक्ती आहे ज्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे? या व्यक्तीचा रेफरन्स याच्यापूर्वी जर तुम्ही नोबेल पुरस्कार वगैरे वाचले असतील तर संदर्भात तुम्ही नक्कीच यांचं नाव नक्की वाचलेलं असेल. कोण आहेत ही व्यक्ती? तर त्यांचं नाव आहे जॉन बी गुड इनफ. लक्षात ठेवा, ही व्यक्ती फार महत्त्वाची आहे. ओके, वयवर्ष 100 असताना त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. एखाद्या वेळेला आयोग प्रश्न विचारू शकतं की त्यांचं मृत्यूच्या समयी वय किती होतं, माहिती असू द्या. जॉन बी गुड इनफ यांचं वय किती होतं? 100. कोण आहेत हे? तर यांची ओळख आहे अमेरिकेचे रसायनशास्त्रज्ञ. त्यांना 2019 मध्ये रसायनशास्त्राचं नोबेल त्या ठिकाणी मिळालं होतं. आणि जेव्हा त्यांना नोबेल मिळालं तेव्हा एक महत्त्वाचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर झाला होता की नोबेल पुरस्कार जिंकणारे सर्वात वयस्कर व्यक्ती, वयाच्या 97व्या वर्षी त्यांना हा नोबेल पुरस्कार मिळालेला होता. त्यामुळं आयोग विचारताना तुम्हाला एकतर हा स्टेटमेंट देईल किंवा हे स्टेटमेंट देईल आणि ह्या व्यक्तीचं नाव तुम्हाला विचारतील, किंवा या व्यक्तीचं नाव देऊन तुम्हाला त्यांच्याबद्दल काही विशेष माहिती त्या ठिकाणी आयोग विचारू शकेल. सो जॉन बी गुड इनफ यांची ओळख आहे अमेरिकेचे शास्त्रज्ञ. 2019 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल त्या ठिकाणी मिळाला होता आणि वयवर्ष 97 असताना त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. ओके, येल विद्यापीठातून त्यांनी आपली पदवी घेतलेली आहे. मास्टर इन सायन्स आणि PhDचं शिक्षण जे आहे ते शिकागो विद्यापीठातून झालेलं आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याला आपण MIT म्हणतो, तिथं त्यांनी संशोधन केलेलं आहे. अध्ययन म्हणजे शिकवण्याचं काम जे आहे ते टेक्सास विद्यापीठ जे आहे ऑस्टिनमधलं, तिथं त्यांनी टीचिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. अमेरिकन सैन्याच्या भूगर्भशास्त्र विषयात त्यांनी लष्करी सेवा देखील त्या ठिकाणी दिलेली आहे. थोडक्यात अमेरिकेच्या सैन्यामध्ये ते काम करत होते. नंतर काही महत्त्वाच्या शोधांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी पार पडलेली आहे. कुठली आहे? तर लिथियम आयन बॅटरी. लक्षात ठेवा, लिथियम आयनच्या ज्या काही बॅटरी सर्रास सगळीकडे वापरल्या जातात, तर त्या बॅटऱ्यांचा शोध जो आहे तो याच माणसाने त्या ठिकाणी आहे शोधलेला आहे. आणि संगणकासाठी जी काही रँडम ॲक्सेस मेमरी असते त्याचा शोध लावण्यामध्ये देखील ह्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. या माणसाने एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे विटनेस टू ग्रेस. ओके, परंतु जॉन बी गुड इनफ म्हटल्यानंतर तुम्हाला केमिस्ट्रीचं नोबेल 2019 तुम्हाला चांगलं लक्षात आलं पाहिजे. ओके, येस. दुसरी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपण खराखुरा हँडसम हिरो जो आहे तो म्हणू शकतो, त्यावेळेचे चॉकलेट हिरो. कारण जेव्हा यांचं निधन झालं तेव्हा सर्व वर्तमानपत्रांमध्ये एकच टॅगलाईन होती, ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील देखणं व्यक्तिमत्व हरवलं. जर बघायला गेलं तर पर्सनॅलिटी खूप सुंदर, ओके, दिसायला खूप हँडसम असलेला व्यक्तिमत्व जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे. निधन त्यांचं शोकांतिका ही आहे की अशा ठिकाणी त्यांचं निधन झालं की त्यांच्या आजोबाला त्यांचा कोणताच परिवारातले सदस्य नव्हते. सो एक डेथ पण त्यांची चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेली आहे. कोण आहेत व्यक्ती? तर त्यांचं नाव आहे रवींद्र महाजनी, आणि यांच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. 11 जुलै 2023 रोजी त्यांचं निधन झालं. मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेते अशी त्यांची ओळख त्या ठिकाणी होती. त्यांचा जन्म जो आहे तो कर्नाटकमधल्या बेळगावमध्ये झालेला आहे. त्यांचे जे वडील होते त्यांचं नाव होतं ह.रा. महाजनी, आणि हे लोकसत्ता नावाचा जो काही स्टँडर्ड पेपर आहे मराठीमधला त्याचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. हे जे काही रवींद्र महाजनी आहेत त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्याच्या पूर्वी मुंबईमध्ये टॅक्सी चालक म्हणून देखील काम केलं. नंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. पण बऱ्याच वेळेला आपल्याला व्यक्तीचं मोठे पण दिसत असतं, पण त्याच्या पाठीमागं जो त्यांना स्ट्रगल केलेला असतो हे आपल्याला बऱ्याच वेळेला लक्षात येत नसतं. एका काळी जर चित्रपटांची नावं बघितली तर एवढ्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आणि एवढ्या मोठ्या चित्रपटामध्ये काम करणारा अभिनेता टॅक्सी चालक होता हे आपल्या मनाला पटत नाही. मग आपल्याला ह्यांच्यातून प्रेरणा घेण्यासारखी ही गोष्ट आहे की ज्या व्यक्तीच्या सौंदर्यानं अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीला भुरळ घातली तो व्यक्ती कधी काळी टॅक्सी चालक म्हणून काम करत होता आणि नंतर त्यांनी आपलं स्वतःला घडवलेलं होतं. सो शिकण्यासारखं आपल्याला भरपूर असतं. सो हार मानू नका, आज ना उद्या तुम्हाला यश मिळणार आहे. अशाच उदाहरणातून आपल्याला शिकण्यासारखं मिळत असतं. सो आत्ता जी वर्तमानातली परिस्थिती आहे ती उद्या नक्कीच तुमची बदलणार आहे, परंतु
त्यांनी जसे कष्ट घेतले तसे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये कष्ट घेणं नक्कीच गरजेचं आहे. ओके. जाणता अजाणता हे त्यांचं पहिलं नाटक होतं. पहिला चित्रपटच त्यांचा सुंदर होता आणि तो अतिशय गाजलेला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं झुंज. ओके. अखेरचा चित्रपट जो होता तो अखेरचा चित्रपट होता पानिपत नावाचा चित्रपट, ज्याच्यामध्ये त्यांनी मल्हारराव होळकरांची भूमिका पार पडली होती. इथं जर तुम्ही बघितलं तर एक लक्षात येईल की किती प्रॉपर कास्टिंग त्या ठिकाणी झालं होतं. आपण ह्यांना बघून असं नक्कीच म्हणू शकतो की मल्हारराव होळकर जेव्हा असतील तेव्हा ते असेच दिसत असतील. ओके. सो मल्हारराव होळकरांची भूमिका त्यांनी पार पडली होती. एकमेव चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला, त्याचं नाव होतं सट्टेसाठी काहीही. ओके. मी पिक्चरची फार मोठी यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. आता फक्त तुमच्या नोट्समध्ये जे दिलेलं आहे ते एकदा वाचून घ्या आणि परीक्षेला जाता जाता फक्त एकदा याला नजर फिरवा. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला वाचलंच पाहिजे, कारण एनी हाव तशीच ही काही त्यातली नावं विसरणार आहेत. परंतु त्यातल्या त्यात आत्ता सध्याला मी काही त्यातली महत्त्वाची नावं घेतो चित्रपटांची जी त्यांच्या अभिनयानं चित्रपट गाजलेले होते. मुंबईचा फौजदार हा तर बऱ्याच लोकांचा आवडतीचा चित्रपट असेल. बऱ्याच लोकांनी ह्या पिक्चरला ॲप्रिशिएट देखील केलेलं होतं. देवता नावाचा चित्रपट होता. याच देवता चित्रपटातलं गाणी देखील आहे, ते म्हणजे खेळ कुणाला दैवाचा कळला, ते गाणं त्यांचं फार गाजलेलं त्या ठिकाणी होतं. हराम आराम आहे, हळदी कुंकू, थोरली जाऊ, गोंधळात गोंधळ, ओके, चांदणे शिंपीत जा, ओके, माहेरची माणसं, अष्टविनायक, चोरावर मोर, अशी बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी आपला अभिनय त्या ठिकाणी केलेला होता. नाटकांमध्ये पण त्यांनी काम केलं. बेलभंडार असेल, अपराधी मीच केला, तो राजहंस एक, ओके. सो बऱ्याच याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. ओके. सो असे आहेत हे आपले रवींद्र महाजनी. दुसरी व्यक्ती शिक्षण क्षेत्रातली फार नामवंत व्यक्ती त्या ठिकाणी होती आणि फार महत्त्वाचं नाव आहे, कारण यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये यांच्याबद्दल न्यूज आलेली होती. कोण आहे ती व्यक्ती? त्यांचं नाव आहे डॉक्टर मंगला नारळीकर. ओके. मंगला नारळीकर कोण आहे? तर जे काही जयंत नारळीकर आहेत, एक खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी आहेत हे माहिती असू द्यात. ओके. सो मंगला नारळीकर यांचं कर्करोगामध्ये मृत्यू झालं. ह्या एक ज्येष्ठ गणित तज्ज्ञ होत्या. मुलांना बऱ्याच वेळेला गणित हा विषय अवघड वाटत असतो, परंतु याच मुलांना गणित हा विषय सोप्पा करून सांगणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी होते. त्यांचे पती किंवा जयंत नारळीकरांच्या ह्या पत्नी असं देखील आपण त्यांना त्या ठिकाणी म्हणू शकतो. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या त्या ठिकाणी. ह्याच्याबद्दल देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. गणित विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून BA आणि MAचं शिक्षण केलं होतं. लहान मुलांना अतिशय सोप्या भाषेमध्ये गणित समजून सांगण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता, म्हणजे आपण त्यांना म्हणतो ना डाव्या हाताचा मळ वगैरे होता, अशी गोष्ट होती. त्यांनी गणिताचं टीचिंग देखील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये केले. केम्ब्रिज नावाचं नामवंत विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट इथं गणित विषय शिकवला देखील आहे मुलांना. फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्या लोकांना देखील त्यांनी त्या ठिकाणी गणित हा विषय शिकवलेला आहे. मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेच्या गणित महाविद्यालयात सहाय्यक आणि सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. त्यांनी संश्लेषणात्मक अंक सिद्धांत ही ती टाटा इन्स्टिट्यूटची आहे, त्या टाटा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी PhD पूर्ण केलं. बालभारती जी भारतातील महाराष्ट्रातील क्रमिक पुस्तकं ची डिझाईन करणारी संस्था त्या ठिकाणी आहे. गणित विषय समितीच्या अध्यक्ष त्या ठिकाणी होत्या. काही पुस्तकं त्यांनी जी लिहिली जी अतिशय महत्त्वाची आहे, ज्या पुस्तकांबद्दल सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये उल्लेख होता. दोस्ती गणिताशी, गणित गप्पा, गणिताच्या सोप्या वाटा, नबात हसरे तारे, पाहिलेले देश आणि भेटलेली माणसं, कॉस्मिक ॲडव्हेंचर नावाचं पुस्तक आहे, जो त्यांच्याच पतींनी लिहिलेल्या एका इंग्रजी पुस्तकाचा मराठी पुस्तकाचा अनुवाद आहे. जयंत नारळीकर यांनी आकाशाशी जडले नाते नावाचं एक मराठी पुस्तक लिहिलं होतं. त्या मराठी पुस्तकाचे इंग्लिश ट्रान्सलेशन स्वतः त्यांच्या पत्नींनी म्हणजे मंगला नारळीकरांनी केलेलं होतं. अँड ॲज इझी ॲक्सेस टू बेसिक मॅथमॅटिक्स, फन अँड फंडामेंटल्स ऑफ मॅथमॅटिक्स. याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गणित शब्द दिसेल बघा. याचा अर्थ गणिताला किती वाहून घेतलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. ओके. सो एकाच क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आणि त्यांचं नाव आज मोठं आहे. म्हणजे जयंत मंगला नारळीकर इज इक्वल टू मॅथमॅटिक्स हे इक्वेशन त्यांनी त्या ठिकाणी जोडलेलं आहे. ओके. सो असंच एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. नंतर आहेत केरळचे माजी मुख्यमंत्री, त्यांचं नाव आहे ओमन चंडी.
त्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. ते जेव्हा केरळ राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी बरीच कामं त्या ठिकाणी केलेली होती, ज्या कामासाठी त्यांना बऱ्याच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं. साधा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे जे काही ओमन चंडी आहेत ते कोणत्या पक्षाचे होते किंवा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते. सो ओमन चंडी हे केरळ पक्षाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि केरळचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तर एकदा नाही तर 2 वेळा. एकदा जो कार्यकाळ असेल तो अपूर्ण राहिला 2004 ते 6 आणि नंतर 11 ते 16 असा 5 वर्षाचा कालखंड त्यांचा राहिलेला होता. सो केरळचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओमेन चंडी आहेत. केरळ विधानसभेचे ते सर्वाधिक काळ सदस्य होते. 1970 पासून मृत्यूपर्यंत, म्हणजे आपण भरू शकतो जवळजवळ 50-52 वर्ष ही व्यक्ती मृत्यूपर्यंत त्या ठिकाणी विधानसभेचे सदस्य म्हणून कंटिन्युअसली निवडून येत होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1970 पासून ते 2023 पर्यंत ते एकाच मतदारसंघातून निवडून आले. पुथुपल्ली नावाचा मतदारसंघ आहे. अलीकडे लोकांना एक पक्ष टिकत नाही, तर ह्या माणसानं एक पक्ष तर टिकवलाच, तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मतदारसंघ पण तोच ठेवला. म्हणजे 1970ला ज्या मतदारसंघातून निवडून आले शेवटपर्यंत त्याच मतदारसंघातून ते निवडून आलेले होते. सो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, माहीत असू द्या. पुथुपल्ली नावाचा त्यांचा मतदारसंघ आहे. सलग 12 वेळा विधानसभा निवडणूक जिंकून 18,728 दिवस आमदार राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. जेव्हा ते मंत्री होते तेव्हा त्यांनी कामगार, गृह आणि अर्थ खातं सांभाळलं. केरळ विधानसभेमध्ये ते विरोधी पक्षाने देखील त्या ठिकाणी होते. ई गव्हर्नन्स आणि सार्वजनिक सेवेतील भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्याबाबत त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा लोकसेवा पुरस्कार म्हणजे युनायटेड नेशनचा पब्लिक सर्व्हिस अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे. कशासाठी मिळाला हे जास्त लक्षात ठेवायचं नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं त्यांना युनायटेड नेशनचा कुठला तरी एखादा पुरस्कार मिळालेला होता. ओके, येस. नंतर आहेत ॲलन अर्किन. ही सगळी नावं जी आहेत ती लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली होती. ओके, ॲलन अर्किन हे अमेरिकन अभिनेते त्या ठिकाणी होते. लिटल मिस सनशाईन नावाचा एक चित्रपट होता. त्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. लेटेस्ट म्हणजेच 2007 15-16 वर्षापूर्वी. ओके, सो सहाय्यक अभिनेत्याचा त्यांना पुरस्कार मिळाला होता. रशियन आर कमिंग, द रशियन्स आर कमिंग या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेताचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. म्हणजे चित्रपट क्षेत्रातील 2 मानाचे पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दुसरा ऑस्कर पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळाला होता. हे चांगलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. नंतर पुढची व्यक्ती एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावं आपल्याला चांगली लक्षात ठेवायची आहेत, कारण त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण ही व्यक्ती जेव्हा मृत्यू पावली तेव्हा बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल मोठे मोठे कॉलम्स त्या ठिकाणी आलेले होते. सो मिलन कुंदेरा जे आहेत ते एक ज्येष्ठ झेक फ्रेंच कादंबरीकार त्या ठिकाणी आहे. झेक म्हणजे झेक रिपब्लिक आणि फ्रेंच म्हणजे फ्रान्स. ओके, सो हे दोन्ही देशाचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल, कारण सुरुवातीला ते झेक प्रजासत्ताकचे नागरिक होते, नंतर ते फ्रेंचचे झाले, नंतर मृत्यूच्या वेळेला परत ते झेक प्रजासत्ताकचे नागरिक त्या ठिकाणी झालेले होते. झेकोस्लोवाकिया इथं त्यांचा जन्म आहे. यांचं जे काही नागरिकत्व आहे ते 1979 मध्ये रद्द झालं. परत त्यांना 2019 मध्ये झेकोस्लोवाकियाचं त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, नागरिकत्व त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. ओके, यांच्यावर दुसऱ्या महायुद्धाचा आणि जर्मनीच्या आक्रमणाचा त्या ठिकाणी प्रभाव पडलेला होता. कम्युनिस्ट पार्टी ऑफ झेकोस्लोवाकिया या पक्षात त्यांनी प्रवेश केला. नंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आणि हकालपट्टी झाल्यानंतर ही व्यक्ती मायदेश सोडून 1975 मध्ये फ्रान्समध्ये त्यांनी वास्तव्य सुरू केलं आणि 1981 पासून त्यांच्याकडं फ्रान्स देशाचं नागरिकत्व देखील त्या ठिकाणी होतं. नंतर 2019 मध्ये झेकोस्लोवाकियानं परत एकदा त्यांना काय दिलं, नागरिकत्व दिलं होतं. द जोक नावाची कादंबरी आहे आणि काही इतर गाजलेली पुस्तकं जी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यातली पहिली 2-3 नावं फक्त तुम्हाला चांगली माहीत असू द्यात. द अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग, द बुक ऑफ लाफ्टर अँड फॉरगेटिंग. ही 2 पुस्तकं तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहेत, कारण जेव्हा जेव्हा त्यांच्याविषयी वर्तमानपत्रांमध्ये लिखाण आलं त्याच्यावरती या 2 पुस्तकांचा उल्लेख सगळीकडे त्या ठिकाणी होता. सो तुम्ही फक्त द अनबिअरेबल लाईटनेस आणि द बुक ऑफ लाफ्टर अँड फॉरगेटिंग हे तुम्ही चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ओके, जेरुसलेम नावाचा पुरस्कार आहे. युरोपियन साहित्याचा ऑस्ट्रियन पुरस्कार त्या ठिकाणी आहे. साहित्याचा झेक राज्य पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो शहरांची आणि देशांची नावं असलेला पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ओके, आलं सगळ्यांना लक्षात. चलो नेक्स्ट. नंतर
आहेत अतिशय महत्त्वाची व्यक्ती चार्ली चॅप्लिन आपल्याला माहीत असेल, ज्या व्यक्तीनं आपल्या अभियानानं सगळ्यांना हसवलं. अजून आपण 21व्या शतकात जगतोय, परंतु जेव्हा आपण चार्ली चॅप्लिनचे पिक्चर बघतो तेव्हा अजूनसुद्धा ते फार ॲडोरेबल वाटतं आपल्याला. अजूनसुद्धा आपण हसून हसून ते सीन्स त्या ठिकाणी बघत असतो. एवढा मोठा कलावंत होता आणि त्या कलावंताची एक मुलगी जी आहे त्या मुलीचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं नाव आहे जोसेफिन चॅप्लिन. जोसेफिन चॅप्लिन जे आहेत ते महान विनोदी कलावंत चार्ली चॅप्लिन यांच्या कन्या आहेत. लाईमलाईट या पिक्चरमध्ये पहिल्यांदा त्यांनी चार्ली चॅप्लिन यांच्यासोबत म्हणजे आपल्या वडिलांसोबतच भूमिका केली होती. नंतर काही इतर चित्रपटांमध्ये पण त्यांनी आपली भूमिका केलेली होती. द काउंटेस फ्रॉम हाँगकाँग, कॅटनबरी टेल्स, एस्केप टू द सन, अशा काही चित्रपट आहेत. प्रामुख्याने तुम्हाला एखादी व्यक्ती जेव्हा मृत्यू पावते तेव्हा त्यांचं एखाद्या व्यक्तीसोबत असलेलं काही नातं किंवा त्यांचं क्षेत्र याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सो जोसेफिन चॅप्लिन ह्या चार्ली चॅप्लिन यांच्या कन्या त्या ठिकाणी होत्या. इथं आहेत चार्ली चॅप्लिन, ह्या आहेत त्यांच्या कन्या. ओके, येस. नंतर आहे मराठी चित्रपटसृष्टीमधलं किंवा रंगभूमीवरचं फार मोठं नाव, त्यांचं नाव आहे जयंत सावरकर. बऱ्याच चित्रपटांमध्ये तुम्ही त्यांना भूमिका करताना बघितलं असेल. बऱ्याच लोकांना जयंत सावरकर हे नाव माहीत नसेल, परंतु चेहऱ्यानशी तर नक्कीच तुम्ही ओळखलं असेल असा माझा विश्वास त्या ठिकाणी आहे. कारण बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये तुम्ही ह्या व्यक्तीला त्या ठिकाणी बघितलेलं असेल. असा एक हरहुन्नरी कलाकार आपल्यातून निघून गेलेला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला बघावं लागेल, कारण प्रश्न विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. सो ह्यांनी जी काही रंगभूमी आहे, थिएटर जे आहे ते फार त्या ठिकाणी गाजवलेलं होतं. ज्येष्ठ मराठी अभिनेते अशी त्यांची ओळख आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं ते म्हणजे 2017मध्ये उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव इथं झालेलं जे काही 97वं अखिल भारतीय नाट्य संमेलन जे आहे त्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तुम्हाला साधा सिंपल प्रश्न आयोग विचारू शकतं की जयंत सावरकर यांचं नुकतंच निधन झालं, ते खालीलपैकी कोणत्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते? तर उस्मानाबाद. ते कितवं होतं? 97. कधी झालं होतं? 2017. लक्षात ठेवा, हे तुम्हाला कीवर्ड्स लक्षात ठेवावे लागतील. आता बघा, चित्रपट आणि नाटकांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. बघा, अपराध मीच केला, अपूर्णांक, अलीबाबा आणि 40 चोर, खुदाबक्ष, रॉकी हँडसम, सिंघम, वास्तव हे मराठी आणि हिंदी चित्रपट आहे ज्यांनी काम केलं. नाटकं आहेत एकच प्याला, अवध्य, तुझा आहे तिजोपाशी, दिवाळ जळू दे, सारी रात, वरचा मजला रिकामा, सूर्यास्त, व्यक्ती आणि वल्ली, अशी बरीच नावं आहेत जी माझ्या आपल्या नोट्समध्ये मी डिटेलमध्ये दिलेले आहेत. हे सगळी जी एवढी मोठी मोठी नावं असतात ना, ती परीक्षेला जाता जाता करायची असतात. 11th आवरला, आत्ता जर वाचलं तर एकदाच वाचून घ्यायचं जेव्हा तुमची परीक्षा जवळ आलेली असते, जेव्हा शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन करत असतात तेव्हाच ही नावं बघा. ओके, अदरवाईज नावं तशीही लक्षात राहणार नाहीत. अगदी शेवटी वाचलं तर परीक्षेपर्यंत ती लक्षात राहतील. ओके, परंतु प्रामुख्याने आता रिव्हिजन करताना ह्या दोन मुद्द्यावर रिव्हिजन त्या ठिकाणी करायची आहे. ओके, दूरचित्रवाणी म्हणजे टीव्हीवरती बऱ्याच त्यांनी भूमिका केल्या. श्रीयुत गंगाधर टिपरे नावाची मालिका होती, अरे वेड्या मना, अस्मिता, आई कुठे काय करते, अगदी अलीकडे. वेब सिरीज एक त्यांची फार सुंदर गाजली होती. ओके, समांतर नावाची एक वेब सिरीज आहे. ओके, या वेब सिरीजमध्ये त्यांनी भूमिका त्या ठिकाणी केली होती. त्यांचं चित्रपटातील आणि नाटकातील योगदान लक्षात घेऊन त्यांना बरेच पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा त्या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे, विष्णुदास भावे पुरस्कार मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार हा आहे राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्या ठिकाणी आहे. केशवराव दाते पुरस्कार आहे. अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवामध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता आणि मी एक छोटा माणूस नावाचं त्यांनी एक छोटंसं आत्मचरित्र देखील त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता जयंत सावरकरांबद्दल तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, दुसरी प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो आणि तिसरा इथं विचारला जाऊ शकतो, त्यांना कुठला पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, येस. नंतर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आपण त्याला RSS म्हणतो. त्या RSSच्या संदर्भातली एक व्यक्तीचं निधन त्या ठिकाणी झालं होतं. ही व्यक्ती का घेतोय? कारण जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली होती. अमित शहा जे आहेत केंद्रीय गृहमंत्री, ते दिल्लीतले सगळे कार्यक्रम सोडून त्या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांच्या अंत्यविधीसाठी हजर राहिलेले होते. त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सो त्यांचं नाव आहे मदनदास देवी. 24 जुलै रोजी त्यांचं निधन झालं. करमाळा हे सोलापूर जिल्ह्यातलं जो काही तालुक्याचं ठिकाण आहे तिथं त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSचे माजी
सहसर कार्यवाहक हे RSS मधलं एक पद आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे जी काही BJP नावाचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी, त्यांची स्टुडंट विंग जी आहे त्याला ABVP म्हटलं जातं. बऱ्याच लोकांना माहित नसतं, त्या ABVPचे माजी सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सो बेसिकली हे जे काही मदनदास देवी आहेत ते दोन संस्थांशी संबंधित आहेत. एक आहे RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुसरा आहे ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जी BJPची एक स्टुडंट विंग देखील समजली जाते. सो RSS मध्ये ते सहसर कार्यवाहक म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. चलो, नंतर आहेत ते म्हणजे आशा नाडकर्णी. आशा नाडकर्णी बऱ्याच वेळेला तुम्ही चित्रपटातून त्यांना पाहिलं असेल. ओके, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतून त्यांनी काम केलेलं आहे. अभिनेत्री आहेत. मौसी नावाचा पहिला चित्रपट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी भूमिका केलेली होती. गुरु और चेला, चिराग फरिश्ता, श्रीमानजी, दिल और मोहम्मद, अलबेला मस्ताना, बेगुनाह असे बरेच चित्रपट आहेत ज्या चित्रपटामध्ये त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी केलेली होती. ओके, येस, आता आपण नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन करूयात. क्विक रिव्हिजन आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे कारण हा सगळा जो डाटा आहे तो सगळा डाटा एकाच वाचण्यामध्ये लक्षात राहणार नाहीये, तर आपल्याला त्यासाठी भरपूर वेळा वाचावं लागेल. आणि मला असं वाटतं की क्विक रिव्हिजनच्या माध्यमातून आपली थोडी हे जे काय आपण पाठीमागच्या अर्धा पाऊण तासामध्ये शिकलेलं आहे त्याची रिव्हिजन घेतल्यानंतर आपल्यासाठीच फायद्याच्या त्या ठिकाणी गोष्टी आहेत. ओके, सो बघूयात काय प्रकार आहे. जॉन बी गुड इनफ जे आहेत यांना 2019 मध्ये रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं होतं आणि रसायनशास्त्राचं नोबेल किंवा नोबेल स्वीकारणारी ती सर्वात वयस्कर व्यक्ती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी लिथियम आयन बॅटरीचा शोध लावलेला होता. विटनेस टू ग्रेस असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव त्या ठिकाणी आहे. रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा आहे. त्यांचे वडील त्या ठिकाणी लोकसत्ताचे संपादक होते. टॅक्सी ड्रायव्हर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पाणीपत या चित्रपटामध्ये त्यांनी शेवटची भूमिका केली होती. पहिला झुंज नावाचा चित्रपट होता. बरेच काही चित्रपटांची नावं मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहेत. रिव्हिजन करत असताना एकदा त्याच्यावर नजर फिरवत जा. परीक्षेला जाता जाता बघितलं तरी काही हरकत नाही, परंतु काही चित्रपटांची नावं घेतो जी महत्त्वाची आहेत. मुंबईचा फौजदार, देवता, हळदी कुंकू, थोरली जाऊ, गोंधळात गोंधळ एकमेव चित्रपट त्यांनी जो दिग्दर्शित केला, डिरेक्ट केला, त्याच्यामध्ये भूमिका नाही केली पण डिरेक्शन केलं, ते म्हणजे सत्तेसाठी काहीही. नंतर मंगला नारळीकर हे एक ज्येष्ठ गणिततज्ञ आहेत. जयंत नारळीकर यांच्या पत्नी त्या ठिकाणी आहेत. ओके, नंतर केम्ब्रिज असेल, मुंबई पुणे विद्यापीठ असेल, इथं त्यांनी गणिताचं अध्यापन त्या ठिकाणी केलेलं आहे. बाकीचं हे जास्त महत्त्वाचं नाही आहे. पुस्तकं चांगली लक्षात ठेवा. ज्या ज्या ठिकाणी गणित असं शब्द येईल ते त्यांचं पुस्तक असणार आहे. दोस्ती गणिताशी, गणित गप्पा, गणिताच्या सोप्या वाटा, भेटलेली माणसं, पाहिलेले देश, ओके, कॉस्मिक ॲडव्हेंचर नावाचं पुस्तक. ओके, ही सगळी त्या ठिकाणी त्यांची पुस्तकं आहेत. ओमन चंडी हे केरळचे 2 वेळा मुख्यमंत्री त्या ठिकाणी राहिलेले आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते होते. 1970 पासून मृत्यूपर्यंत ते केरळ विधानसभा सदस्य होते. प्लस ते एकाच मतदारसंघातून म्हणजे पुथुपल्ली नावाच्या मतदारसंघातून सलग 12 वेळा विधानसभेवर निवडून त्या ठिकाणी आलेले होते. विरोधी पक्षनेते देखील त्या ठिकाणी राहिलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचा लोकसेवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ॲलन आर्किन हे एक अमेरिकन अभिनेते त्या ठिकाणी आहेत. लिटल मिस सनशाईनसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार, द रशियन्स आर कमिंग या चित्रपटासाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे. मिलन कुंदेरा हे झेक फ्रेंच कादंबरीकार त्या ठिकाणी आहेत. ओके, त्यांची काही महत्त्वाची पुस्तकं त्याच्यामध्ये 2 तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितली होती. द अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बिंग, द बुक ऑफ लाफ्टर अँड फॉरगेटिंग. ओके, यस. नंतर जोसेफिन चॅपलिन ह्या चार्ली चॅपलिन यांच्या कन्या आहे, त्यांचं निधन झालेलं आहे. लाईमलाईट या चित्रपटामध्ये त्यांनी पहिल्यांदा भूमिका त्या ठिकाणी केलेली होती. जयंत सावरकर हे 2017 मध्ये पार पडलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे नाट्य संमेलन उस्मानाबाद या ठिकाणी पार पडलेलं होतं. बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये, हिंदी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये त्यांनी आपली भूमिका केलेली आहे. समांतर या वेब सिरीजमध्ये ते दिसलेले होते. नटवर्य प्रभाकर पणशीकर नावाचा जो काही राज्य शासनाचा पुरस्कार आहे तो मिळालेला होता. मी एक छोटा माणूस नावाचा आत्मचरित्र देखील त्या ठिकाणी त्यांचं आहे. मदनदास देवी जे RSS आणि ABVP पक्षाशी संबंधित असलेली एक व्यक्ती होती, त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. ही व्यक्ती तेवढीच महत्त्वाची आहे कारण स्वतः पंतप्रधान त्यांचं निधन झाल्यानंतर ट्विट करत असेल तर ती व्यक्ती नक्कीच महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. आशा नाडकर्णी ह्या एक अभिनेत्री आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनाचे. तोपर्यंत धन्यवाद.